आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर. बातमी राजकीय वर्तुळातनं महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय. दिवंगत अजित पवार यांच्याकडे या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद होतं, त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देखील ही दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद असणार आहे. तर दुसरीकडे मंत्रालयातील अजित पवार यांचं कार्यालय देखील सुनेत्रा पवार यांना देण्यात आलंय आणि तशी पाटी देखील आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर कार्यालयाबाहेर लावली जाते. सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आल्यानं आता या जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद अखेर सुनेत्रा पवार यांनाच देण्यात आलंय. बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न होता अजित पवारांच्या मृत्यूनंतर आणि अखेर ते सुनेत्रा पवार यांनाच देण्यात आलंय. तर दुसरीकडे आपण पाहतोय मंत्रालयातली पाटी देखील आता बदलण्यात आली आहे. मंत्रालयातही सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत. सागर, मंत्रालयात देखील पाटी लावण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाची आणि दुसरीकडे पालकमंत्री पदा संदर्भात बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद देखील सुनेत्रा पवारांना देण्यात आलंय. मोठं आव्हान असणार आहे त्यांच्यासमोर. मी मंत्रालयात 6व्या मजल्यावर आहे. तन्मय आणि माझ्या पाठीमागे सुनेत्रा अजित पवार आहे. ही पाटी लागल्याचे दृश्य आपण पाहत आहात. मुळात फक्त पाटी लावणं हा विषय नाही आहे, तर ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांची आता निवड झालेली आहे, त्यांची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या समोर फार मोठे आव्हान असणार आहेत. एकतर वित्त खातं त्यांच्याकडनं काढल्यानंतर फार जोरदार अशी चर्चा होती की सुनेत्रा पवारांना पालकमंत्री पद तरी पुण्याचं मिळणार आहे, बीडचं मिळणार आहे. पण हे दोन्ही पालकमंत्री पद आता सुनेत्रा पवार यांना दिल्याचा मुख्यमंत्र्यांच्या वतीने आदेश काढण्यात आलेले आहेत. आता प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे मुळात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्वतःचं अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारांना स्वतःचं कामाची पद्धत आक्रमक पद्धतीने मांडणं, आक्रमक पद्धतीने प्रशासनावर कंट्रोल करणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जसे अजित पवार सोडवत होते तशा स्वरूपामध्ये त्यांना सोडवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. एका बाजूला बीड मध्ये गुन्हेगारी आहे, बीड मधलं अंतर्गत राजकारण प्रचंड पद्धतीचं आहे, जात समीकरण फार विचित्र आहेत, तिथली गुन्हेगारी हा गेल्या 1.5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे. त्याच्यावर अजित पवारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आणायला सुरुवात केली होती. त्याच्या पद्धतीने वेगवेगळे ग्रुप ऍक्टिव्ह होते, त्यांच्यावरही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसंच स्वरूपाचं काम आता सुनेत्रा पवारांना करावं लागणार आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये फक्त राष्ट्रवादीचाच विषय नाहीये, तर मित्रपक्ष असणाऱ्या भाजपाची स्पर्धा जी आहे ती अजित पवार ज्या पद्धतीने करत होते तशा स्वरूपाचं मोठं आव्हान आता सुनेत्रा पवारांना असणार आहे. भलेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता संपतील आणि त्यानंतर पुढचे 2-2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत, पण तरी देखील सुनेत्रा पवारांना स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं, अजित पवारांप्रमाणे पक्षाचा जसा विस्तार केला तशा स्वरूपाचा विस्तार करणं हे सगळ्यात मोठी आव्हानं या दोन्ही जिल्ह्यांसाठी असतील असं दिसून येतं. नक्कीच सागर, आव्हानं असणार आहेत आणि पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आल्यानं जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि इतरही महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवणं देखील त्यांच्यासमोर प्रश्न असणार आहे. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मंत्रालयात पाटी लागलेली आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाची आणि दुसरीकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलंय.